हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते आहे. गेल्या 2-3 दिवस असं झालं की मी व्हिडिओ शूट केला, एकतर सुरू केला आणि त्याच्यानंतर मग काही शूट केलं नाही वगैरे असं सर्व. कारण आई गेलेली आहे बाहेरगावी. 3 दिवस झाले, म्हणजे आजचा 3रा दिवस. आणि घरी प्रिशूला बघून सर्व मॅनेज करायचं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे. त्यात आता सकाळपासून विचार करते की आता सुरू करते मग सुरू करते, पण पटापट आवरून घेतलं कारण श्रेयाचा टिफिन द्यायचा होता, बाबाला सुद्धा अर्जंट जायचं होतं. आणि प्रिशू मॅडम बघा, तिला कलिंगड खायला दिलं आहे. कारण 2 दिवसापासून असं होतं आहे, 2 दिवस म्हणजे आई नाही आहे तेव्हापासून, गेल्या 2 दिवसात ती अन्न अजिबातच खात नाही आहे. ती एकतर आईस्क्रीम दिवसातून एकदाच देतो आम्ही तिला. तो छोटासा जो 10 रुपयाचा डबा येतो तो, कारण तिला आईस्क्रीम खूप जास्त आवडते. एक तर आईस्क्रीम किंवा मग संध्याकाळी कुल्फीवाले येतात तेव्हा कुल्फी, तर त्यांनी मग्गम होऊन जातं पोट, म्हणजे भरतंच, दुधाचं असतं त्याच्यामुळे कुल्फीनी. आणि मग त्याच्यामुळे रात्री काही खात नाही. आणि दिवसाचं असं आहे की कलिंगड खाणं सुरू आहे आमचं आता. त्याच्यानंतर केळं होऊन जातं. सो तिला केळ दिलं ना, तर एवढंसं नाही खात. तिला असं आहे की मग तेच पोटभर खायला पाहिजे. हो ना म्हणू? इकडे बघ, हाय कर सर्वांना. हाय, कशी दिसते मी विचार. तिला म्हटलं मी की प्रिशू मोबाईल जवळ जा आणि म्हण हे श्री कॉल बाबा असं. तर ती काय बोलली माहिती आहे का? हे शी बाबा, हे शी बाबा. कसं तिने त्यातलं हे सिरी कॉल बाबा एवढ्यातलं फक्त हे शी बाबा एवढं घेतलं आणि तेवढंच म्हटलं. नेमका काय होतं, ती जेव्हा असं काही बोलते ना, आता ती बऱ्यापैकी बोलायला लागली आहे, म्हणजे खूप काही शब्द बोलायला लागले आहे. आणि जेव्हा ती बोलते ना तेव्हा माझ्या हातात कॅमेरा नसतो. नंतर जेव्हा मी कॅमेरा घेते आणि तिला बोल म्हणते तेव्हा मग ती काही बोलत नाही, असं सर्व. सो चला, आता मला स्वयंपाक करायचा आहे. टिफिन दिला तेवढंच केलं, बाकी पूर्ण स्वयंपाक बाकी आहे. हात वगैरे सुद्धा माझे गणकेचेच आहे. आणि ना मला अचानक माझा हा जो आता स्किन टॅग आहे की मोल्स आहे मला नाही माहिती, पण ह्याच्यामध्ये ना पेन आहे आणि असं डाग यायला लागलेले आहेत. माहिती नाही हे सगळं कशामुळे, याचं मी तुम्हाला एक नंतरसुद्धा सांगते. आता पटकन स्वयंपाक करून घेते. प्रिशूला गाणी लावून दिली आहे देवाची आणि 5ला बाहेर जायचं आहे. सो बघा आता बाकी काय होतं ते दिवसभरात शेअर कर. मनीला मी कलिंगडचे छोटे छोटे पीसेस दिले करून आणि मनी आता हाताने खाते आणि इकडे देवाची गाणे सुरू आहे. सो बघा आता माझ्या एवढ्या पोळ्या करायच्या अजून बाकी आहेत. वाजले 1:30. माझ्या पोळ्या खेळण्यामध्ये एवढी गॅप येते ना, खूप जास्त. मध्ये प्रिशूचं होतं, तिला आधी तर श्रेयाचा टिफिन दिल्यानंतर म्हटलं थोडा वेळ बसते, तर प्रिशूला भूक लागली होती, सो तिला कलिंगड दिलं. आणि त्याच्यानंतर मग परत पोळ्या करायला लागली व्हिडिओ सुरू केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर तिचं मध्येशीच आलं. आता तिला 5 जवळ दिलं आहे बाहेर. ऊन खूप आहे, पण ते मस्त झाडाच्या सावलीत खेळत आहेत. सो त्याला तिच्याकडे दिलं आणि मी म्हटलं पटकन पोळ्या करून घेते. आज काही केलं होत नाही आहेत काम. वाजले 1:30. आणि असा विचार केला होता मी की चला म्हटलं 12पर्यंत वगैरे सर्व काम होऊन जातील, त्याच्यानंतर मी माझं काम करते. कारण मला शॉपलासुद्धा जायचं आहे आणि ट्रायपॉड वगैरे घेऊन यायचं आहे, कारण काही व्हिडिओज आहेत अर्जंट शूट करायचे. त्याच्यासाठी ट्रायपॉड लागतोच त्याच्यामुळे मी घरी पण शूट करू शकत नाही. याचं शॉपला जाऊन म्हटलं ट्रायपॉड वगैरे घेऊन येते. माहीत नाही कसं काय होतं आहे. सो चला बाकी तुमच्याबरोबर शेअर करतेच. पटकन कामं करते. खूप मोठे भांडे घासायचे आहे, कारण रात्रीची सुद्धा भांडी तशीच ठेवली होती. प्रिशूचं ब्रेस्ट फिडिंग मी फायनली बंद केलं आहे. तो एक खूप वेगळाच किस्सा आहे, ते मी तुम्हाला सांगते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. तुम्हाला आता खूप मोठे भांडे घासायचे आहे, जे मी बाहेरच आणले आहेत. एवढे मोठे भांडे घासायचे. त्यात प्रिशू राणीचं झोपायचं अजिबात मूड नाही आहे. हे पा प्रिशू, तोंडामध्ये नाही टाकू. हे बा, हिला अजिबातच झोपायचं नाही आहे. सो हिला आता मी मोबाईलमध्ये, कारण टी व्ही आतमध्ये आहे, मी बाहेर भांडे आणलेले आहे हिच्यामुळे. आतमध्ये तसंही गरमी खूप जास्त होत आहे आणि हिच्यावर लक्ष ठेवायसाठी जे मला शक्य नाही तिला तिकडे घेऊन जाणं. सो म्हटलं चला बाहेरच भांडे आणते, हिच्यावर लक्ष ठेवणं होईल. आणि आता हिला मोबाईलमध्ये काहीतरी लावून देते, तिला तसं गुंतवते. अजून माझी आंघोळी बाकी आहे. वाजलेले आहेत 2:30. प्रिशूला बघता 1:30चा 2:30 झाला पोळ्या करेपर्यंत फक्त. तर तिला मोबाईलमध्ये काहीतरी लावून देते आणि त्याच्यानंतर मग मी माझे कामं करते. फायनली माझे भांडे घासून झाले. तर तुम्ही बघू शकता किती जास्त भांडे आहेत. जास्त यावनी वाटते आहे, म्हणजे या इडलीच्या कुकरनी, कारण काल केली होती ढोकळा इडली. सो त्याच्यामुळे हे भांडे आणि बाकी जे रोजचे असतात ते आहेतच. फायनली माझे भांडे घासून झाले आणि आता प्रिशूचं काय चाललंय ना ते तुम्हाला आधी दाखवते. इकडे पा, तू इकडे पा. झाली आंघोळ? झाली आंघोळ? मॅडमची आंघोळ सुरू आहे. पाणी सांडवायचं. आणलं सोनुलीला फायनली घरात. कशी आंघोळ केली तू?
आता हिला पटकन चेंज करून देते, छान तयार करते, पाण्यामध्ये टाकते कारण अजून माझे कपडे धुवायचे बाकी आहे, माझी आंघोळ बाकी आहे. गरमी एवढी झाली आहे की विचार करते डोकं धुवून घेते. तसं मी कूलर लावला नाही मुद्दाम, कारण मला माहिती होतं मी कामं करताना ही बाहेर येणारच. सो म्हटलं ऊन वगैरे लागायला नको, त्यासाठी आता हिला मस्त कूलरमध्ये मी झोपून देते आणि मग मी माझी बाकी पुढची कामं करते. सो आता ना मी हिला रेडी करायचा प्रयत्न करते, पण तुम्ही बघताय तिचं काय चाललेलं आहे. आज तिचं अजिबातच मूड नव्हतं रेडी व्हायचं, का बरं काय माहिती. रोज ती अशी अजिबातच करत नाही. मस्त छान ड्रेससुद्धा सांगते कुठला घालायचा आणि घालते सुद्धा छान. सो इथे मी तिला म्हणवत होते की तुला टिक्का लावून देते, टिक्का लावून देते, उठ उठ असं करून फायनली कसं बसतं तिला ड्रेस घालायचा ट्राय करते आहे. कारण खूपच विचित्र मूडमध्ये होती ही आज, म्हणजे खेळायच्या मस्तीच्या मूडमध्ये होती. मला ड्रेस नव्हती घालू देत. सो कसं बसं तिला मी इथे ड्रेस घालून दिला. आणि तिला सर्वात जास्त आवडणारा पार्ट म्हणजे टिका लावायला. तिचं असं असतं की मला कपाळालासुद्धा लावून दे, मला पायालासुद्धा लावून दे, जे मी आधी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तिचे केसच फक्त पटापट वाढत नाही. केसांचं माहिती नाही मला काय आहे, एकदा डॉक्टरांना विचारावं लागेल की तसं तिचं 2 वेळा नाही 1 वेळा मी टकल केलेला आहे. फक्त विचार करते आणखी 2 वेळा करते, त्यांनी हेअर ग्रोथ छान येईल आणि सर्वजण मला तसंच सजेस्ट करत आहेत. सो तिला मी मस्तपैकी इथे ड्रेस घालून दिला. उन्हाळ्यामुळे मोकळेच कपडे घालते. नंतर पाण्यात टाकलं तर मॅडमचं फक्त टिक्यासोबत खेळायचं चाललेलं आहे. आज ना ही मस्तीच्याच मूडमध्ये आहे, म्हणजे हिला एवढी झोप येत असून सुद्धा ना हिला आज खेळायचंच आहे. फायनली मी मॅडमला पाण्यात टाकलं आहे आणि आता तिला मी झोके देते आहे, पण मला तिचं काही झोपायचा मूड दिसत नाही आहे. मला असं होतं की मी काय करू, कारण ना माझं अजिबातच व्हिडिओचं सुद्धा काम होत नाही आहे, काहीच नाही. ती अजिबात झोपायच्या मूडमध्ये नाही आहे. आता तर मी कूलरसुद्धा लावू शकत नाही, कारण मला तिकडे मागे कपडे धुवायचे आहे आणि कूलर बाहेर आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे मग दरवाजा पण बंद नाही करता येणार आणि घरी कोणीच नसल्यामुळे मला प्रिशूला दरवाजा उघडा ठेवून झोपून देण्याची रिस्क घ्यायची नाही आहे अजिबातच, कारण आजूबाजूलासुद्धा कोणीच नाही आहे लक्ष ठेवायला. त्याच्यामुळे मग असं होतं आहे की काय करू नेमकं. ऑलरेडी 2:30 वाजून गेलेत, म्हणजे मी जेव्हा भांडे धुतले ना तेव्हाच 2:30 वाजलेले होते. आता तर खूप वेळ झाला आहे. मॅडमचं बघा काय चाललं आहे, मस्त टिक्क्यासोबत खेळत आहे ती तिच्या. पण झोपेल, एक 15 मिनिटात वगैरे झोपेल. आणि मला गरमी झालेली आहे, त्याच्यामुळे माझं असं होतं की आधी कपडे धुवून घेते, मस्त गार पाण्याने आंघोळ करते, म्हणजे मलाही थोडं ठीक वाटेल. पण हिला झोपून देता देता माझी गरमीसुद्धा निघून जाईल आणि मग गार पाणी काय अंगावर घेण्याची इच्छा होणार नाही. पण असो, चला आता या मॅडमला झोपून देते. बाकी काय होतं ते पुढे शेअर करते. मी या डागाचं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो म्हणजे या डागाबद्दलचं एक आहे. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो कसं बसं मॅडमला झोपून दिलं आणि बघताय तुम्ही इथे ती तिच्या बाळाला घेऊन झोपलेली आहे. एवढ्यात तिला रोज झोपताना बाळ लागतोच आहे. आता मी तिच्या अंगावरचं ते बाळ काढून टाकते, कारण मग तिला निवांत झोपता येईल म्हणून. कारण मी कूलर लावू शकत नाही, कूलर बाहेर आहे आणि मला दरवाजा बंद करायचा आहे त्यासाठी, आणि मला तिकडे आंघोळ कपडे वगैरे मागे सर्व करायचं आहे. सो आता हिची मस्त निवांत झोप होईल. सो माझी जस्ट आंघोळ झाली आहे आणि प्रिशुराने अजूनपर्यंत निवांत झोपलेले आहेत. वाजलेले आहे 4:15, म्हणजे प्रिशू बघा झोपली 3:15 वाजता आणि मला कपडे धुवायला आंघोळ करायला 4:15 वाजलेत. आता मी कपडे वाळत घालते पटकन, कारण कपडे वाळत घातल्यानंतर मग अंधार पडतो, म्हणजे आतमध्ये उजेड येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आधी बोलून घेते. तर ना हे पहा माझे डोळे किती लाल झालेत. मी जेव्हाही हेअर वॉश करते ना तेव्हा माझे डोळे लाल होतात. तर चला आता कपडे वाळत घालते. आणखी माझं जेवण करायचं बाकी आहे, गॅसचा ओटा पुसायचा आहे. सो मी कपडे वगैरे वाळत घातले. आता प्रिशू झोपलेली आहे, तर म्हटलं आधी तुमच्यासोबत बोलते आणि नंतर मग जेवण वगैरे करते. तर ना मला बघा इथे एक डाग आलेला आहे आणि इथे हा मोस आला आहे. स्किन टॅग आहे की मोस आहे नेमकं ते मला नाही माहिती, पण हे असं मोस टाईपच आहे काहीतरी. आणि हा ना आधी कमी होता, तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये नोटीस केला असेल तर. अगदी छोटूसा असा होता हा, तीळसारखा. आणि हा सडनली 2-3 दिवसामध्ये ना, अगदी 2च दिवसामध्ये, 3ही नाही म्हणणार मी, 2च दिवसामध्ये ना हा अचानक एवढा वाढला, तुम्ही बघू शकता. आणि याच्या आजूबाजूचं ना हे लालसर जागा झालेली आहे आणि मला ते दुखतं आहे. असं त्याला धक्का लागला ना की असं चिरलेल्या जागी कसं होतं ना आपल्याला, तसं होतं आहे मला. आणि हा डागसुद्धा मी काल नोटीस केला. आणि बाकी जे माझं हे होतं ना ज्वेलरीचं टॅनिंग, हे बऱ्यापैकी आता कमी होत आलेलं आहे. माहिती नाही मला, सडनलीच ते कमी होत आलं आहे. आणि हे तर मागे मी
असंच सर्च केलं होतं, यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघितले होते. मी खरं तर स्किनच्या डॉक्टरला दाखवण्याचा विचारात आहे. म्हणजे खूप दिवसापासनं, जेव्हापासनं हे टॅनिंग काही केल्या जातच नाही आहे. लाईक मी खूप सारे प्रोडक्टसुद्धा यूज करून बघितले, खूप केलं, पण हे जातच नाही आहे. सो मी सर्च केलं आणि याचंसुद्धा सर्च केलं, कारण हा मला अचानक आलेला आहे. आणि बाकी या डागाचा नंतर बोलते. सो ते सर्च केलं तर त्याच्यामध्ये असं होतं की थायरॉईड वाढल्यावर असं होतं, किंवा सडनली हार्मोनल चेंजेस झाले त्यावेळेस असं होतं. आणि आता हा डाग न गळायला सुद्धा नाही, काहीच नाही. हा असा डार्क स्किन कलरसारखा डाग आहे, याच कलरचा सेम. आणि प्रिशूचं ब्रेस्टफीड मी बंद केलेलं आहे. ते तर तिने 3 दिवसापासून ती दूध पिलेली नाही आहे अजिबातच. आणि हा आलेला आहे कालपासनं. काल अचानक दिसला मला हा. तसं मी रोज आरशात बघते आणि मी काही एवढं कॉलरचे वगैरे कपडे घालत नाही. सो रोज माझं इथे लक्ष जातच या टॅनिंगमुळे, याच्यामुळे हे दुखत होतं. सो काल मी रात्री हा मला अचानक दिसला, म्हणजे हा काल आलेला आहे. कारण परवाला ज्यावेळी मी हे इथे थोडं एक पॅक अप्लाय केलेला होता तेव्हा काहीच नव्हतं. आणि हे कुठल्या प्रोडक्टचं सुद्धा रिएक्शन वगैरे नाही आहे, कारण जो पॅक मी अप्लाय केलेला आहे तो मी नेहमीच करत असते, वीकमधनं एकदा वगैरे. सो मी संडेला ते केलेलं, तेव्हा हा डाग नव्हता. हा डाग सडनली आलेला आहे. माझं असं विचार होतं की डॉक्टरला दाखवू की काय, कारण हा कोइन्सिडन्ससुद्धा असू शकतो की तिचं ब्रेस्टफीड बंद केलं त्याच्यानंतर तो आला. पण मला असा थोडा डाऊट येतो आहे. आणि कारण याच्यामधला पेनसुद्धा. सो बाबाला सांगितलं, बाबा बोलले की याच्यामध्ये पेन नसायला पाहिजे, सो तू डॉक्टरला दाखव. सो मी डर्मॅटकडे जाण्याचा विचार करते आहे, पण आधी म्हटलं फॅमिली डॉक्टर जे आहे त्यांना दाखवून पाहते ते काय म्हणतात तर. आणि दुसरी गोष्ट, थायरॉईडमुळे अशा गोष्टी होतात. सो मी माझं थायरॉईड लास्ट मंथलाच चेक केलेलं आहे, मला थायरॉईड नाही आहे. आणि जे सडनली हार्मोनल चेंजेसमुळे होऊ शकतं, कारण जे आहे सडनली हार्मोनल चेंजेस आत्ता हे झालं आहे की तिचं ब्रेस्ट मिल्क, म्हणजे ब्रेस्ट फिडिंग मी बंद केलेलं आहे. सो ते ब्रेस्ट मिल्क बनणंसुद्धा कमी झालं आहे आता त्याच्यामुळे. कारण मी काल ट्राय केलं, मला असं होत होतं लास्ट जेव्हा मी तिला आईसोबत पाठवलेलं तेव्हा असं झालेलं की ती 1 दिवस फक्त पिली नाही आणि मग मला पेन वगैरे व्हायला लागला आणि ते मिल्क बनलेलं होतं, त्याच्यामुळे मला ते काढताना वगैरे त्रास होत होता. पण आता 3 दिवस झालेले तसा काहीच त्रास होत नाही आहे, याचा अर्थ मिल्क बनणं कमी झालेलं आहे. तर मला ते सुद्धा एक कन्सल्ट करायचं आहे डॉक्टरांना की तो एक सडन हार्मोनल चेंजेस झालेला आहे. तर तसं करायचं की काय. यासाठीच ना मी लास्ट टाईम जेव्हा मायग्रेनसाठी डॉक्टरकडे गेली तेव्हाच मला ते बोलले होते की तू ब्रेस्ट मिल्क बंद व्हायच्या गोळ्या घेऊ नको, कारण ते आपल्या शरीरामध्ये एक नॅचरल प्रोसेस असते ती मिल्क बनण्याची, तर तुला त्याने मायग्रेन खूप जास्त वाढेल. सो मी गोळ्या वगैरे अजिबातच घेतल्या नाही. आणि तिचं तसंच आम्ही ट्राय केलं. म्हणजे माझं असं होतं की ते मेडिकलमध्ये जे औषध मिळतं ते आणून लावू की काय, पण माझं मन अजिबातच होत नव्हतं. आत्ताही तिने दूध पिणं बंद केलं. या गोष्टीच्या खुशीपेक्षा मला जास्त दुःख होतं आहे, कारण ती अशी मांडीवर येऊन झोपत नाही. ती अशी मला घेऊन झोपायला लावते, पण ती तशी माझ्याजवळ येतच नाही आहे. लाईक अशी मला चिटकून झोपायची तसं होतच नाही आहे. सो मला त्या बाबतीत मी खूप जास्त इमोशनल होती. जेव्हाही मी विचार केला तिचा ब्रेस्ट मिल्क बंद करायचा तेव्हा मला असं झालं की नको, मग तो आमच्यातला बॉन्ड आहे तो बॉन्ड आताही तुम्ही बघताय माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे. खरं तर ही नॅचरल प्रोसेस आहे. आता बरेच जण म्हणतील की ओव्हर रिॲक्ट करते आहे, पण तसं नाही. ते एक ना अटॅचमेंट कुठेतरी ब्रेक होतं असं मला वाटतं. पण हीच राईट टाईम होती, पण तरी तिने जेवण नाही करत आहे. ती मला रात्रीला म्हणते आई दूध दे. रात्रीला तिला पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं, पण मग ती स्वतःच म्हणते की नाही दूध शी झालं आता मला नको येते. सो असं आहे. असो, आता मी मेन हे बोलणार होती की हे मग मला हे डॉक्टरला दाखवायचं आहे. आता हे ना अचानक वजन वाढल्यामुळे सुद्धा होतं, किंवा वाढत्या वजनामुळे पण हे त्रास होतात. लाईक हे स्किन टॅक्स येणं म्हणा, किंवा हे डाग असे येणं. तर त्याच्यासाठी मी डॉक्टरकडे जाते आता. उन्हाळा सुरू झाला तेव्हापासून आणि त्याच्या आधीसुद्धा आमचं 12 आईस्क्रीम खाणं भरपूर असतं. आणि ते कळतं की ते खायला नाही पाहिजे, किंवा शुगरचं जे आहे ते प्रमाण कमी पाहिजे, म्हणजे साखर नाही खायला पाहिजे डायरेक्ट असं. तर ते माहिती आहे, पण ना कळतं पण वळत नाही.
अशी गोष्ट आहे. सो मला ते कळतं आहे की नाही घ्यायला पाहिजे, की याने वजन जास्त वाढतं. सो तसंही होत नाही आहे. आता प्रिशूच्या याच्यामुळे फिडिंगमुळे मला असं होत होतं की माझी झोप प्रॉपर होत नव्हती, त्याच्यामुळे मला डोक्याचा वगैरे त्रास होत होता. पण आता तोही एक्सक्यूज नाही आहे माझ्याकडे द्यायला. सो मी आता विचार करते आहे की ॲटलिस्ट वॉकिंग तरी स्टार्ट करायचं. आणि एक मला ड्रिंक डॉक्टरने सजेस्ट केलं होतं, मी ते पिणं सुरू ठेवत आहे. तेव्हापासून काय होतं आहे, वजनामध्ये तर मला काही फरक जाणवला नाही, कारण ते पिऊन मला 8च दिवस झालेले आहे. डॉक्टरने सांगितलं की कंटिन्यू 3 महिने ते घे, त्याने तुला एक चेंज लक्षात येऊन जाईल आणि खरोखर त्याने वजन कमी होतं असं. सो मी ते पिणं सुरू केलेलं आहे. तुम्हालाही जर माहीत करून घ्यायचं असेल ना तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सुद्धा सांगते, कारण ते डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं. तसे त्याच्याबद्दल ना यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज आहेत, पण तरी मी घेतलं नाही, कारण मला भीती वाटायची की खरंच त्याने होते की काय. पण मला डॉक्टरांनी, आमच्या फॅमिली डॉक्टर जे आहेत त्यांनी सजेस्ट केलं. सो माझं ते पिणं सुरू आहे 1 आठवड्यापासून. आणि सोबतच ते बोलले की वॉकिंग कर, रनिंग वगैरे असं काय करायची गरज नाही, वॉकिंग सुरू ठेवायची जेवढं जास्त होईल तेवढं, आणि मग त्याने फरक जाणवेल. पण मला त्याने सध्या तरी हा फरक जाणवला आहे की ॲसिडिटी अजिबातच होत नाही आहे, पोटाचा काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे, माझं डोकं पण त्यापासनं दुखणं कमी आलेलं आहे आणि आता झोपही होते. सो त्याच्यामुळे त्यानेसुद्धा कमी आलं असेल, माहिती नाही कशाने. तर असं आहे. चला आता मी जेवण करून घेते. मी ह्या डागाचं जर तुम्हाला माहिती असेल ना काही, तर प्लीज मला सांगा. हा सडनली आलेला आहे आणि मला थोडं टेन्शन येतं आहे की हा नेमका कशाचा असेल असं. चला आता मॅडम झोपलेला आहे, तोपर्यंत असं होतं की मलासुद्धा थोडीशी झोप घेऊ वाटतं कूलर सुरू करून, पण मी झोप घेत नाही. मी आता आधी जेवण करते, घरातलं आवरून घेते, कारण उद्याला आई येणार आहे. आणि मग बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो मी दोन्हीही टाईमच्या पोळ्या करून घेतलेल्या आहे. भाजीचं एवढं काही नसतं, पण ना गरमी खूप होतं, त्याच्यामुळे मी दोन्हीही टाईमच्या पोळ्या सकाळीच करून घेतल्या, म्हणजे संध्याकाळी काही टेन्शन नसतं. सो वाजलेत संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि प्रिशू मॅडम उठले आहे, आईस्क्रीम खाणं चाललं आहे त्यांचं. आणि झालं असं की आई असताना ही मुलगी 3 तास झोपते कमीत कमी, जी दुपारची झोप असते ती. आणि आज ती अवघ्या 1.25 ते 1.5 तासात उठली आणि मग मला काहीच करू दिलं नाही. नाही माझं व्हिडिओचं काम झालं, नाही काय झालं. ती उठल्यानंतर तिला थोडं खाऊ वगैरे दिलं, म्हणजे खायला दिलं. त्याच्यानंतर तिच्यासोबत खेळली. पार्थ आला, पार्थने जेवण केलं, पार्थसोबत ती खेळली. पार्थ पोहायला गेलेला. आणि प्रिशूचं कलरिंगचं कुठपर्यंत आलं आहे ना मी ते दाखवते. तिला सध्या तरी मी कलरच्याच बुक्स देते आहे, ABCD वगैरे सांगते रोज. पाठीने हे कलर केलं आहे काय, आणि पाठीचं तोंड काय पाहिजे, पाहिजे. कार्टून बघा कसं झालं आहे. त्याच्यानंतर तिने हे कलर केलं आहे. सध्या तरी पूर्ण पेज कलर करून ठेवते आहे. हे कलर केलं आहे, बाकी मध्ये काही नाही, डायरेक्ट लास्ट हे कलर केलं आहे काय. आणि स्वतःला सुद्धा कलर केला. काय खाल्लं तू, आईश खाल्लं. कसं होतं आईश. उठल्यानंतर कपडे खराब केल्यानंतर मी तिला परत कपडे घालून दिले, आंघोळ करून दिली छान, आणि आता ती फ्रेश आहे. सो चला आता संध्याकाळची झाजूड वगैरे करून घेतली आहे. समोर आरोग्य शिबिर आहे, काहीतरी माहितीसाठी त्यांनी बोलवलेलं आहे, पण मी काही जाऊ शकत नाही. सो मी जाणार नाही आहे, मी माझे काम करत बसणार आहे. आधी या मुलीचं तोंड वगैरे धुवून तिथे कसली जोकर दिसत आहे ना, मी व्यवस्थित तुम्हाला दाखवते. बघा हे कसलं जोकर दिसतंय, बघा इकडे बा. हाश, जोकर कोण आहे, कोण आहे जोकर. हाश, तू आहे ना जोकर. हाश हाश. आई म्हण, आई. प्रिशू काय केलं तू, कसं बापे. सो आता संध्याकाळ झालेली आहे, वाजलेत संध्याकाळचे 7:30. आमचा स्टडी सुरू आहे. मी तुम्हाला दाखवते की प्रिशू सध्या तरी काय काय शिकलेली आहे. प्रॉपर ABCD काय, बॉल, ओके. प्रॉपर A फॉर ॲपल, B फॉर बॉल असं आम्ही तिला शिकवत नाही आहे. बघा तिची घाई चालली आहे शिकायसाठी. सो मी तुम्हाला आता दाखवते की तिला काय काय येतं आहे, म्हणजे ती काय काय शिकलेली आहे. काही गोष्टी मराठीमध्ये तर काही गोष्टी इंग्लिशमध्ये मी तिला सांगते आहे. सर्वच मी तिला इंग्लिशमध्ये सांगत नाही, कारण मराठीमध्ये सुद्धा माहीत असायला हवं, नंतर प्रॉपर शिकवता येईल. बघा तिची शिकायची किती जास्त एक्साइटमेंट आहे. सो चला आता मी तुम्हाला ते दाखवते. त्यांना सांग ABCD काय करत आहे आपण. सी. ॲपल कुठे आहे प्रिशू,
व्हेरी गुड. बॉल कुठे आहे बॉल? व्हेरी गुड. कॅट कॅट. हीच कॅट आहे. डॉग कुठे आहे? व्हेरी गुड. आणि प्रिशू प्रिशू मला सांग हत्ती कुठे आहे? हत्ती. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता मला सांग आईस्क्रीम कुठे आहे? आईश हे आहे का? ओके. मँगो कुठे आहे प्रिशू? व्हेरी गुड. आता मला सांग ह्याच्यामधलं आपण टरबूज खातो ते कुठे आहे? व्हेरी गुड. आता मला सांग जिराफ कुठे आहे? जिराफ. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. पिशूला आलं टाळी वाजव. व्हेरी गुड. मला ऍपल सांग कुठे आहे? ऍपल. ऍपल. व्हेरी गुड. बॉल कुठे आहे? बॉल. कुठे आहे कॅट? व्हेरी गुड. डॉग कुठे आहे? डॉग. व्हेरी गुड. हत्ती. हत्ती कुठे आहे? हत्ती. व्हेरी गुड. प्रिशू आईस्क्रीम कुठे आहे सांग? व्हेरी गुड. मँगो. मँगो. ओले बापरे. मँगो मन. आता सांग मला प्रिशू कलिंगड कुठे आहे? कलिंगड आपण खातो ते टरबूज कुठे आहे? व्हेरी गुड. आता मला ह्याच्यामध्ये जिराफ सांग कुठे आहे? जिराफ. व्हेरी गुड. टाळी वाजव. प्रिशूला जमलं. टाळी वाजव. व्हेरी गुड. कुठे आहे? दात. दात कुठे आहे? व्हेरी गुड. आता मला सांग डोळे कुठे आहे? व्हेरी गुड. जीभ कुठे आहे? जीभ. व्हेरी गुड. कान कुठे आहे? कान. अरे कान कुठे आहे? व्हेरी गुड. पाय कुठे आहे? पाय. इकडे 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 सांग मला पाय कुठे आहे? व्हेरी गुड. याच्यामध्ये ही दीदी काय करत आहे? काय करत आहे? ब्रश करत आहे. काय करत आहे? ब्रश करत आहे. ओके. आणि मला सांग आता काय करत आहे? हात खाली कर. हे काय करत आहे दादा? पा पिते आहे. व्हेरी गुड. बघा ही टीथ करत आहे. सॉरी ही ब्रश करत आहे आणि हा पाणी पितोय. सो ते व्यवस्थित सांगते. बाकी हे सध्या तिला शिकवलेलं नाही आहे मी कारण ते तिला लक्ष देणार सुद्धा नाही. सो हे गुड हॅबिट्सचं बुक आहे. प्रिशू टोमॅटो कुठे आहे? व्हेरी गुड. आलू कुठे आहे बेटा? आलू. पोटॅटो. व्हेरी गुड. बीट. बीट कुठे आहे? काय? बीट. बीट कुठे आहे? बीट. व्हेरी गुड. बीट म्हण तू. बीट. ओके. बाकी ह्याच्यामधलं तिला सध्या तरी नाही माहिती काहीच. याच्यामधलं तिला फक्त लिंबू माहिती आहे. प्रिशू लिंबू कुठे आहे? कुठे लिंबू? व्हेरी गुड. लिंबू माहिती आहे. सो हे जे व्हेजिटेबल्सचं बुक आहे ह्या व्हेजिटेबल्सच्या बुकमधलं तिला फक्त टोमॅटो माहिती आहे, पोटॅटो माहिती आहे. ते आलू म्हटलं तर समजते आणि कांदा तिला सांगितलं होतं पण तिला नाही लक्षात आलं. बाकी तिला याच्यामधलं फक्त लिंबू माहिती आहे. हे तिचं सर्वात म्हणजे फेवरेट नाही म्हणता येणार पण ह्याच्यामध्ये तिचं फेवरेट फ्रूट आहे. सो तिला ते माहिती आहे. प्रिशू केळ सांग कुठे आहे? केळ कुठे आहे? केळ. हात लावून दाखव. हे व्हेरी गुड. प्रिशूला केळ खूप आवडतंय. ऍपल कुठे आहे सांग? ऍपल. व्हेरी गुड. मँगो कुठे आहे पिल्लू? कुठे आहे मँगो? कुठे आहे मँगो? तू नाही ग. तिथे नाही. तिथे मँगो नसतो सोनू. हा मँगो. हा मँगो. तू म्हण मँगो. ओके जाऊ दे. आपण खातो ते कलिंगड कुठे आहे? कलिंगड आपण खातो ना. आईश. आईश खाते ना तू. कुठे आहे ते? व्हेरी गुड. आता कुठे काय सांगायचं? तिला ऍपल म्हटलं तर ती हे पण ऍपल सांगते, हे पण ऍपल सांगते आणि हे पण ऍपल सांगते. तिला असं वाटतं की जे असे रेड फ्रूट असतात ना ते सर्व ऍपल. सो तिला ते नाही समजलंय आणखी.
घड्याळ कुठे आहे पिल्लू? घड्याळ कुठे आहे याच्यामध्ये? शोध शोध. कुठे आहे घड्याळ? ती आहे का पिल्लू घड्याळ? सोनू घड्याळ कुठे आहे? कुठे आहे घड्याळ? हात लावून दाखव मला. व्हेरी गुड. आणि प्रिशू याच्यामध्ये टीव्ही सांग कुठे आहे? ए सोनू टीव्ही सांग कुठे आहे? पळशील. टीव्ही सांग कुठे आहे? हा व्हेरी गुड. आणि मला सांग प्रिशू याच्यामध्ये केळ सांग कुठे आहे? केळ सांग कुठे आहे? शोध शोध. दिसलं दिसलं दिसलं. अरे बंदच झालं. दाखव कुठे आहे? सांग केळ कुठे आहे? व्हेरी गुड. लिंबूला हात दाखवून दाखव. व्हेरी गुड. सो बघितली तुम्ही, अशी होती प्रिशूची लर्निंग. प्रिशू आता खूप काही गोष्टी शिकते. तिला एकदा जरी सांगितलं ना तरी लक्षात येऊन जातं. काही काही गोष्टी ती विसरते, सो परत परत सांगावं लागतं. रोज रोज माझा प्रयत्न चाललेला आहे तिला रोज शिकवायचा, म्हणजे तिला लक्षात येऊन जाईल. आता सगळंच मी तिला इंग्लिशमध्ये सांगत नाही, काही मराठीमध्ये सुद्धा सांगते, कारण मराठीमध्ये समजायला पाहिजे यासाठी. बाकी ॲनिमल्सचे बुक्स बाकी आहे, वाईल्ड ॲनिमलचे बुक बाकी आहे, बर्ड्सचे बुक बाकी आहे. सो असे बुक्स भरपूर बाकी आहे. जे 12 आले होते मी तुम्हाला दाखवलं, 12 की 10 मला लक्षात येत नाही आहे. तो बघा तिचं मस्त तिकडे बुक्स. सो बघा तिचं मस्त तिकडे चाललेलं आहे. आणि ही तिची डॉल जी आम्ही अष्टमासिद्धीवरून आणली होती, तिला हा ड्रेस घातलेला आहे. आता ते का ते सांगते तुम्हाला, कारण ना जे ड्रेस आम्हाला प्रिशूचे तिला होत नाही, पण आम्हाला ते ड्रेस टाकायचे नाही आहे किंवा ठेवून द्यायचे नाही आहे, त्या ड्रेसला आम्ही तिच्या डॉलला घालतो, म्हणजे आम्हाला घातल्याचं सुद्धा समाधान होतं. हा ड्रेस माझ्या मामी बहिणींनी दिलेला प्रिशूसाठी. पण झालं असं की प्रिशूला हा ड्रेस होतच नाही आहे, 1-2दाच झाला फक्त. त्याच्यानंतर तिला होत नाही आहे. खूप टाईट होत होता, जेव्हा दिला तेव्हाच खूप टाईट होता, नंतर सुद्धा तिला आता टाईट व्हायला लागलेला आहे. सो म्हणून हा ड्रेस आम्ही तिच्या डॉलला घातला. तीही माझे व्हिडिओ बघते, नाही तर तिला असं वाटेल की डॉलला का घातला. तर प्रिशूला होत नाही, आणि जे जे ड्रेस प्रिशूला होत नाही पण आम्हाला टाकायची इच्छा होत नाही, ते आम्ही तिच्या डॉलला घालतो. जसं हा ड्रेस माझ्या आत्या बहिणीने आणलेला फर्स्ट टाइम प्रिशूसाठी. तेव्हा प्रिशू एवढूशी होती, विचार करू शकता तुम्ही, एवढूशी प्रिशू होती. पण हा ड्रेस आम्हाला सर्वांना खूप जास्त आवडला. सो आम्हाला हा पण ड्रेस ठेवून द्यायची इच्छा होत नाही, म्हणून हा आम्ही प्रिशूच्या बाळाला घातला. असं आहे, कारण प्रिशू बाळ तसंही खूप लवकर खराब करते, आणि ते प्रिशूला घालण्याची जी हौस आहे आमची, ते आम्ही तिच्या बाळावर घालतो. बाय द वे हा प्रिशूला सुद्धा खूप वेळा घातलेला आहे. तर चला, आता मॅडमचा स्टडीचा मूड आहे तोपर्यंत मी तिला आणखी काही शिकवते. बाकी प्रिशूचं शिकणं तुम्हाला कसं वाटलं? जर तुम्हाला यावर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल ना, ती काय काय शिकली आहे, काय काय शिकली आहे किंवा काय काय शिकते, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवेल त्याचा. बाकी आणखी माझ्या स्किन केअरच्या व्हिडिओसाठी खूप सारे मला म्हणजे DM-सुद्धा येत आहे. इन्स्टाच्या व्हिडिओला कमेंटसुद्धा असतात. सो तो व्हिडिओ नेक्स्ट तुम्हाला बघायला मिळेल, ज्यामध्ये मी अफोर्डेबल स्किन केअर सांगणार आहे, लाईक 100 रुपयाचं वगैरे मिळेल अशा ह्याच्यामध्ये. सो असं आहे. बाकी चला, आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.